महापौर बॉम्बे उच्च न्यायालय भरती सोबतच पोलीस भरती यांचे पेपर सुरू आहे. सोबतच एक महत्त्वाची गोष्ट, एमपीएससी आणि सरळ सेवामध्ये विचारले जाणारे मराठी ग्रामरचे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये मराठी ग्रामर अत्यंत महत्त्वाचं आहे. कुठलीही पोस्ट डिसिजन करायच्या वेळेस मराठी ग्रामरचा रोल खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी आपण आज 20 प्रश्न पाहणार आहोत, अत्यंत महत्त्वाचे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघा, मराठी व्याकरण सराव आपण यामध्ये 20 प्रश्न घेणार आहोत. त्यामधला पहिला प्रश्न घेऊया. खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा. बघा, तत्सम शब्द, तद्भव शब्द नेमकं हे काय होते? पहिल्यांदा याची परिभाषा समजून घ्या. बघा, यामध्ये कसं आहे, जेव्हा आपण तत्सम शब्द पाहणार आहोत आणि त्यानंतर तद्भव शब्द पाहणार आहोत, हे या दोन गोष्टीमध्ये फरक काय नेमकं? बघा, जे संस्कृत भाषा आहे, संस्कृत भाषेमध्ये ॲज इट इज शब्द आला, जास्त प्रमाणात बदल नाही झाला, त्याला म्हणतो आपण तत्सम. ठीक आहे, तत्सम शब्द. आणि त्यामध्ये बदल केला तर तो काय होणार? तद्भव. बस इतका बेसिक फरक आहे. हा फरक लक्षात ठेवा, सिंपल आहे, दॅट्स इट. ठीक आहे. आता यामध्ये बघा, यामध्ये आपल्याला काय दिलं आहे ऑप्शनमध्ये? सूर्य, सूर्य, मोर आणि सुरा. बघा, सूर्य 2 मध्ये आलेला आहे. तर बघा, अगर या प्रश्नाचं उत्तर नसेल माहीत तरी एक लक्षात ठेवा, तर्काने माणूस तर्काने समोर जाऊ शकतो. का बरं? 2 वेळा सूर्य आला म्हणजे मग सोर आणि सुरा यामध्ये पाहायची गरज नाही. सिंपल आहे. बघा, त्यानंतर आपण करेक्ट आन्सर काढणार ते म्हणजे कसं? बघा, ॲज इट इज सूर्य. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला सूर्य जो आहे तो त्यातला सु जो आहे तो उकार, त्यामध्ये जो उकार वापरलेला आहे हा उकार माहिती आहे का आपल्याला? मोठा उकार दिलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला सूर्य हा फक्त आणि फक्त ऑप्शन ए निवडावा लागेल. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी योग्य संधी ओळखा. याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? राज आणि ईश्वर. काहीच करायची गरज नाही. हे बाय, संधी तुम्हाला नेहमी विचारली जाते, परंतु एवढे सोपी आहे का अनेक विद्यार्थी चुकतात. काहून चुकतात हे माहित नाही. आता लक्षात घ्या, राज, आपल्याला राज दिलेला आहे, त्यानंतर काय दिलेलं आहे? ईश्वर. काहीच घेणदेण नाही. पहिला जो शब्द दिला आहे त्यातला शेवटचा जो अक्षर आहे तो राज घ्या फक्त, ज, आणि त्यानंतर काय दिलेलं? ईश्वर. ईश्वरचं काय घ्या? फक्त आणि फक्त ई. बस झालं. ह्या 2 शब्दात खेळ आहे. आता बघा, हा खेळ कसा आहे आणि नेमका आपल्याला हा उत्तरापर्यंत कसा घेऊन जातो, एकदम महत्त्वाचा आहे. बघा, हा जो आपल्याला अक्षर दिलाय ज आणि ई, याच्यामध्ये काय असते माहिती आहे काय? व्यंजन प्लस स्वर. आता व्यंजन काय आहे? बघा, याच्यामध्ये व्यंजन हे गोष्ट समजून घ्या पहिले एकदा, नंतर तुम्हाला कधीही संधी आणि विग्रह या संबंधित प्रश्नाला तुमचा कधी चुकणार नाही. ह्या ज मध्ये काय काय आहे? बघा, ॲज इट इज ज आहे. काय आहे? लंगडा म्हणजेच व्यंजन, प्लस त्याच्यात स्वर मिक्स झालेला आहे कोणता? अ. आणि ह्या दोघं मिळून काय तयार होते? तो म्हणजे फक्त आणि फक्त ज. ठीक आहे, तो काय, त्याला काय म्हणतो आपण? अक्षर. ठीक आहे, अक्षर केव्हा तयार होतो? व्यंजन प्लस स्वर हे मिळून काय असते? अक्षर. त्यानंतर तसंच ई. ठीक आहे, ई काय? ऑलरेडी स्वर आहे. आता बघा, ज हा अर्धा लंगडा म्हणजेच व्यंजन म्हणू आपण त्याला. त्यानंतर त्याच्यामधला स्वर काढला आपण वेगळा, काय आहे? अ. आणि त्यानंतर काय येणार? ई. आता बघा, अ आणि ई हे दोन्ही काय? स्वर आहे. ठीक आहे, हे दोन्ही स्वर जेव्हा एकत्र येऊन जातात यांच्यापासून काय तयार होतो? नवीन स्वर म्हणजे ए. ठीक आहे, ए होतो. आता बघा, आता एचं कॅरेक्टर काय राहणार? तर बघा, राज. आता काय केलेलं आहे मी? लंगडा केलेला राज, म्हणजे जर लंगडा केलेला. का बरं केलेला? त्यामध्ये स्वर मिक्स नाही केलेला आहे. त्यामध्ये स्वर मिक्स होणार तो म्हणजे ए. त्यानंतर काय येणार? ई. आता ईचं काय झालं? ए. ठीक आहे, त्यानंतर मग मला एक सांगा, हा ई आणि ए, हा ज आणि ए हा मिक्स झाल्यावर काय होतो? मात्रा येतो. ठीक आहे, राजेश्वर. ठीक आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर, योग्य उत्तर ते काय होणार? म्हणजे आपलं ऑप्शन ए, करेक्ट, राजेश्वर. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं थोडी सेली मिस्टेक आहे टायपिंगमध्ये. बघा, राजेश्वर, राजेश्वर ॲज इट इज कॉपी केलेलं आहे. ठीक आहे, तर यामुळे हे लक्षात घ्या, परंतु याचं करेक्ट उत्तर ते म्हणजे राजेश्वर. ठीक आहे, तो म्हणजे आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बघा, इथं काय विचारलं आपल्याला? समानार्थी. अनेक विद्यार्थी घाई गडबड करून हा प्रश्न चुकून देतात. नभ, जमीन, पाणी आणि पर्वत. आकाश. आता बघा, आकाशचं तुम्ही सिमिलर अगर वर्ड वेक्सान तर तो म्हणजे नभ आहे. पाणी, जमीन, पर्वत या प्रकारचं कुठलंच येणार नाही. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाचा योग्य जोडी ओळखा. बघा, विरुद्धार्थी शब्द विचारला आहे. ठीक आहे, आता बघा, सुख आणि आनंद. जेव्हा तुम्ही कंपॅरिझन करता, सुख म्हणजेच काय होते माहिती काय? आनंद. आणि यामध्ये काय होते? हे दोन्ही गोष्टीचा भाव जो आहे तो एकच आहे, म्हणजे हे आपलं चुकीचं आहे. ठीक आहे, आन्सर. त्यानंतर दिवस आणि रात्र. दिवस आणि रात्र आपल्या लक्षात घ्या, विरुद्धार्थी वाटतो का आपल्याला? अगर वाटत असेल तर आपण तिथं होल्ड करायला पाहिजे. नंतर आणखी ऑप्शन चेक करा, नदी आणि पाणी, घर, झोपडी. म्हणजे यामध्ये तीनही ऑप्शन आपल्याला चुकीचे दिलेले आहे. का बरं? हे सिमिलॅरिटी आहे. ठीक आहे, यामध्ये दोन्ही भावमध्ये, दोन्ही शब्दामध्ये भाव एकत्र येत आहे, परंतु रात्र आणि दिवस हे डेफिनेटली विरुद्धार्थी शब्द एकमेकाच्या अपोजिट आहे. ठीक आहे, या प्रकारे बघा, तुम्ही तर्काद्वारे शब्द किंवा उत्तर निवडू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न, तो खूप वेगाने धावतो. या वाक्यातील क्रियाविशेषण. बघा, क्रियापद विचारलाय काय? तर नाही, क्रिया विशेषण म्हणजे जो क्रियापद आहे, जो क्रियापद आहे वाक्यातला, त्या क्रियापदापेक्षा आणखी वरचढ काय दाखवते आपल्याला, तो शब्द निवडायचा आहे. तो खूप वेगाने धावतो. आता बघा, धावतो हे सर्वांना माहिती आहे क्रियापद आहे. ठीक आहे, धावतो हा क्रियापद आहे, परंतु तो कसा धावतो याच्याबद्दल विशेष माहिती कोणता शब्द सांगतो? वेगाने. ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर योग्य म्हणजे ऑप्शन सी. ठीक आहे, वेगाने होणार. अशा प्रकारे तुम्ही योग्य उत्तर निवडू शकता. खालीलपैकी कोणता शब्द अवयव आहे? बघा, अवयव विचारलेला आपल्याला. आता बघा, यामध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर काढायचा आहे, ते म्हणजे कसं? ऑप्शनकडे जावं लागेल. पण सुंदर धावणे मुलगा. बघा, यामधला सगळ्यात महत्वाचा म्हणजे पण. ठीक आहे, हा एकमेव शब्द आहे जो अवयव शब्द आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. राम शाळेत जातो या वाक्यातील कर्ता कोणता? हा तर एकदम चिल्लर प्रश्न आहे. ठीक आहे, राम. बघा, व्यक्ती, स्थळ, त्यानंतर सजीव, निर्जीव यांना दिलेले नाव किंवा उपाधी म्हणजेच नाम होतो. ठीक आहे, आता बघा, याच्यामध्ये राम ह्या शब्द, बघा, हे वाक्य जे आहे आपल्याला राम शाळेत जातो, हे शाळा काय? स्थळ दिलेलं आहे. ठीक आहे, पण राम काय? हे नाम दिलेलं आहे, त्यामधला कर्ता देखील रामच आहे. ठीक आहे, आणि शाळा हे देखील नामच आहे, परंतु आपल्याला कर्ता विचारलं आहे, तर त्यामुळे काय होणार? कर्ता राम. राम म्हणजे कर्ता. का बरं? बघा,
जो कार्य करतो, शाळेत जाण्याचं कार्य कोण करत आहे? राम. शाळा स्वतः शाळेत जात आहे का? नाही. राम जात आहे घरून शाळेपर्यंत. ठीक आहे, ही क्रिया कोण करत आहे? राम. म्हणजेच वाक्यातील क्रिया करणारा म्हणजेच करता होतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, तो म्हणजे खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? आता बघा, भाववाचक नाम विचारलेलं आपल्याला, अंडरलाईन केलेलं आहे. मुलगा, घर, सौंदर्य, नदी. पहा बरोबर, मराठी ग्रामर असं आहे, जेवढं अवघड केलं तेवढं अवघड जाते, जेवढं सोपी पद्धतीने शिकवलं तेवढं सोपी जाते. बघा, भाववाचक विचारलेला आहे, भाववाचक. ठीक आहे, तुम्ही पुस्तकी लँग्वेज सोडून द्या, फक्त आणि फक्त आपल्या युट्यूबच्या लँग्वेजमध्ये लक्षात घ्या. भाववाचक म्हणजे ज्या शब्दात किंवा ज्या वाक्यात तुम्हाला भाव दडपलेला आहे. ठीक आहे, आता मुलगा, मुलगा प्रॅक्टिकली आहे नाही काय? घर, घर प्रॅक्टिकल दिसते आपल्या डोळ्यात, नदी दिसते, परंतु सौंदर्य हे कुठंच तुम्हाला दिसणार नाही. सौंदर्य हे काय? भाव आहे. एका आपण जेव्हा वाक्य वापरतो त्यामध्ये सौंदर्य आपण भाव निर्माण करतो. ठीक आहे, अशा प्रकारचं भाववाचक नाम म्हणजे सौंदर्य होणार. पुढचा प्रश्न बघूया, मुलांनी खेळ जिंकला. आता बघा, मुलांनी खेळ जिंकला. ठीक आहे, येथे मुलांनी हा कोणती विभक्ती प्रयोग आहे? ठीक आहे, आता विभक्ती प्रयोग विचारला आपल्याला, कोणता प्रयोग दाखवलेला आहे? ठीक आहे, आता बघा काय आहे मुलांनी. आता यामध्ये तुम्हाला अगर प्रथमा, द्वितीय, तृतीय आणि सप्तमी अशा प्रकारचे प्रयोग दिलेले असेल, तुम्ही करेक्ट आन्सर तेही विदिन टाइम मध्ये कोणतं निवडसान ते म्हणजे तृतीय. ठीक आहे, करेक्ट लक्षात आपल्याला मुलांनी. ठीक आहे, मुलं, मुलगा आणि मुलांनी. ठीक आहे, हे शब्द तुमच्या जेव्हा लक्षात येणार तेव्हा तुम्हाला लक्षात येणार ते म्हणजे तृतीय इज करेक्ट आन्सर. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, ज्ञानेश्वर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? बघा, ज्ञानेश्वर हे शब्द कशा प्रकारचा आहे? तद्भव आहे, तत्सम आहे, देशी आहे की परकीय आहे? मी तुम्हाला पहिलाच प्रश्न सांगितलेला आहे तद्भव आणि तत्सम याबाबत. यामध्ये आपण संस्कृतमध्ये घेतलेला आहे. ठीक आहे, संस्कृतमध्ये ॲज इट इज शब्द जो घेतला त्यामध्ये जास्त मुख्यतः बदल केला नाही, जसा तसाच घेतला किंवा मुख्यतः जास्त बदल केला नाही, तो शब्द म्हणजे तत्सम. आणि संस्कृतमध्ये घेतलेला शब्द मराठीत परंतु त्यामध्ये बदल केलेला आहे तो तद्भव, परंतु ह्या शब्दामध्ये काहीच बदल केलेला नाही, म्हणजे मग हा कोणता होणार? तत्सम. ठीक आहे, या प्रकारचा तुम्ही प्रकार ओळखू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी? बघा, ठीक आहे, स्त्रीलिंगी विचारलेला आहे. ठीक आहे, राजा. आता एक लक्षात ठेवा, ह्या प्रश्नाचा किंवा हा प्रश्न सोडत असताना तुम्हाला कुठल्याच प्रकारचा पाठांतर मराठी ग्रामर वाचायची गरज नाही, फक्त लॉजिक लावायची गरज आहे. बघा, राजा, गाय, मुलगा आणि शिक्षक यामध्ये अगर तुम्हाला काही वाक्यात वाटत असेल किंवा या शब्दाचा अर्थ वाटत असेल जो स्त्रीलिंगी फिमेल, ठीक आहे, हा अशा प्रकारचा शब्द प्रोनाऊन्स करू शकतो तो म्हणजे फक्त आणि फक्त ऑप्शन बी. ठीक आहे, गाय. आता बघा, राजा हा मेल दाखवतो. ठीक आहे, मुलगा डेफिनेटली मेल आहे. शिक्षक हा शब्द असा आहे, मेल फिमेल दोन्ही असू शकतो, दोन्ही आपण शिक्षक म्हणतो, म्हणजे मग हा नपुसकलिंगी. ठीक आहे, नपुलिंगीमध्ये येतो, परंतु आपल्याला फिमेल विचारलं म्हणजे स्त्रीलिंगी. ठीक आहे, तर डेफिनेटली गाय आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं तुम्ही तर्कान देखील काढू शकता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी समूहदर्शक शब्द ओळखा. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवा, समूहदर्शक म्हणजे एकापेक्षा जास्त तुम्हाला कुठले काउंटिंग मध्ये दिसलं असेल तर बघा, फुल, झाड, त्यानंतर नदी मला एक सांगा, 1 आणि 2 यामध्ये आपल्याला कन्फ्युज होऊ शकतो का आपण? नाही. त्यानंतर एक लक्षात ठेवा, कळप असा आहे का त्यामध्ये एकापेक्षा अनेक आपल्याला पाहायला मिळतात, त्यानुसार आपला ऑप्शन करेक्ट होणार ते म्हणजे कळप. ठीक आहे, सिंपल आहे प्रश्न. त्यानंतर बघा, त्याने पुस्तक वाचले. ठीक आहे, यामध्ये आपल्याला विचारलं कर्म. आता एक लक्षात ठेवा, कर्माची परिभाषा तुम्हाला समजून घ्यायची असेल सोप्या भाषेत, बघा, कर्ता समजून घ्या पहिले. वाक्यात जो कार्य करतो त्याला कर्ता म्हणतो. ठीक आहे, त्याच नंतर कर्म ज्यावर क्रिया होते. ठीक आहे, जो क्रिया सोचतो किंवा त्याच्यावर प्रॅक्टिकली क्रिया घडून येतो तो म्हणजे कर्म, आणि वाक्यातला क्रियापद म्हणजे झालेली क्रिया दर्शवितो, अशा प्रकारे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, त्याने पुस्तक वाचले, याच्यामध्ये अगर आपल्याला कर्म शोधायचं असेल तर लक्षात ठेवा, त्याने वाचले, परंतु काय वाचले? पुस्तक. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये होण्याची क्रिया हे कोणावर झालेली आहे ते म्हणजे बी, पुस्तक. ठीक आहे, ऑप्शन बी करेक्ट आहे. पुस्तक म्हणजे वाचल्या कोण गेलं? पुस्तक. ठीक आहे, ज्याच्यावर क्रिया घडून आलेली आहे. ठीक आहे, ज्याने क्रिया सोसलेली आहे तो म्हणजे कर्म. ठीक आहे, तर ऑप्शन बी करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी शुद्ध शब्द. बघा, शुद्ध अशुद्ध शब्द या प्रकारचे शब्द तुम्हाला 100% विचारले जाते. ठीक आहे, एकदम महत्वाचा आहे. त्यानंतर बघा, प्रीत्य. आता मग मला एक सांगा, प्रीती. तुम्हाला एक लक्षात ठेवा, प्रीती हे याची विलांटी तुम्हाला लय वेळा कन्फ्युज करते बरं. लहान घ्यायची की मोठी घ्यायची यामध्ये तुम्ही कन्फ्युज राहता नेहमी, त्यामुळे हा प्रश्न काय तुम्हाला पाठच करणं आवश्यक आहे, म्हणजे जेणेकरून तुमचं कधी चुकणार नाही. बघा, याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवा, तो म्हणजे मोठी विलांटी आपल्याला पास मिळते, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ऑप्शन बी. ठीक आहे, मोठी. एक लक्षात ठेवा, मोठी असते. ठीक आहे, प्रीतीला कधीच लहान नसते, त्यामुळे याचा ऑप्शन होणार ऑप्शन बी. ठीक आहे, पुढचा प्रश्न, खालीलपैकी उभयन्वी अवयव कोणते? आता उभयन्वी अवयव तुम्हाला समजून घेण्याच्या आधी काही शब्द आहे जे की तुम्हाला अंडरस्टँड करावंच लागेल, ते म्हणजे आता ऑप्शन वाईज आपण गेलो तर आपल्याला काय दिसणार? आणि घर, सुंदर, आणि पुढचा शब्द काय तो म्हणजे पळणे. ठीक आहे, धावणे, पळणे. आता या प्रकारचे शब्द तुम्ही हँडल करत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त जॉईंट शब्द तो म्हणजे आणि दिसत आहे. ठीक आहे, प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे ऑप्शन ए. ठीक आहे, अशा प्रकारचं तुम्ही काढू शकता उत्तर. त्यानंतर तो हळूहळू चालतो. ठीक आहे, इथे काय कमांड दिली आहे, तो हळूहळू चालतो. इथे पुनरुक्ती शब्द कोणता? बघा, पुनरुक्ती शब्द विचारलेला एकदम महत्वाचा आहे, तो चालतो हळूहळू नाही. ठीक आहे, या प्रकारचे शब्द आपल्याला जे दिलेले आहे त्यामध्ये एक लक्षात ठेवा, हळूहळू. यामध्ये एक लक्षात ठेवा, का बरं एक लक्षात ठेवा, हा प्रश्न जर तुम्ही पुस्तकात पाहिला नाही तरी तुम्ही 100% याचं उत्तर काढू शकता. फक्त आणि फक्त पुनरुक्ती तुम्हाला समजली पाहिजे, या शब्दाचा अर्थ काय होतो. बघा, पुनरावृत्ती म्हणजे काय होते? पुन्हा पुन्हा. ठीक आहे, एकच शब्द, एकच क्रिया, एकच काही गोष्टी पुन्हा पुन्हा होणे. लक्षात ठेवा, हळू. ठीक आहे, दोन शब्द ऍट अ टाइम आपल्याला कधी दिसणार? रिपीट होऊन राहिले. ठीक आहे, पुनरावृत्ती शब्दांची काय होऊन राहिली आपल्याला बघा, हळू आणि हळू काय होणार? रिपीट म्हणजे पुन्हा. ठीक आहे, पुन्हा रिपीट होऊन राहिले. अशा प्रकारचे एक लक्षात ठेवा. या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे हळूहळू म्हणजेच ऑप्शन सी. पुढचं बघा, पाणी या शब्दाचे अनेक वचन. आता बघा, पाणी या शब्दाचे अनेक वचन तुम्ही काढत असताना काय होणार? पाणी, पाण्याने आणि पाने. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, सिंपल आहे, हा तुमच्या रोजच्या जीवनातला शब्द आहे, तुम्ही ह्या शब्दाला कधी चुकायला नाही पाहिजे.
ऑप्शन ए म्हणजेच पाणीच होणार आहे. हे बा एक वचन अनेक वचन पाणीच होते. ठीक आहे, याच्यामध्ये काही डिफरंट होत नाही. पुढचा प्रश्न बघूया. ज्याला ज्ञान आहे तो ज्ञानी. येथे ज्ञानी हा शब्द जो आहे तो कोणता शब्द आहे एक लक्षात ठेवा. याच्यामध्ये ज्ञान जो शब्द आहे, ठीक आहे, त्याला ज्याला ज्ञान प्राप्त असतो त्याला काय म्हणतो आपण? ज्ञानी. ठीक आहे, अशा प्रकारची सद्भावना आपण व्यक्त करत असतो. परंतु ज्ञानी हा कोणता शब्द आहे हे विचारलेला आहे. विशेषण आहे, नाम आहे, सर्वनाम आहे, क्रियापद आहे. एक लक्षात ठेवा. नाम काय असते? वस्तू, व्यक्ती किंवा निर्जीव कुठल्याही प्रकारचं आपण दिलेलं नाव म्हणजे नाम. त्यानंतर सर्वनाम काय? नामांची व्याप्ती. बघा सर्वनाम काय असतो? नामाची व्याप्ती कमी करून त्याच्याबद्दल विशेष माहिती प्रोव्हाइड करतो, तो म्हणजे सर्वनाम. ठीक आहे, क्रियापद काय होतो? वाक्यातील क्रिया कुठल्या प्रकारची घडली आहे आणि वाक्यामध्ये नेमकं क्रिया काय घडलेली आहे आणि त्या क्रियेचा अर्थ किंवा त्या वाक्याचा एक पर्टिक्युलरली अर्थ समजून सांगण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी क्रियापद वापरले जाते. परंतु विशेषण काय असते माहिती आहे काय? जेव्हा एखादी क्रिया घडते आणि त्या क्रियाच्या बाबत विशेष माहिती दाखवते ते म्हणजे विशेषण. ठीक आहे, आता आपल्याला काय म्हटलंय? ज्ञानी हा शब्द कोणता आहे ते एक लक्षात ठेवा. अशा प्रकारचा आन्सर तुम्ही क्लिक करत असताना तुमच्या लक्षात येते हे विशेषण आहे. का बरं? ज्ञान इथं म्हटलं काय माहिती आहे का? ज्याला ज्ञान आहे तो ज्ञानी, म्हणजे त्याच्याबद्दल विशेष माहिती दिली आहे ना. मला एक सांगा, सिंपल तुम्हाला एकदम क्लिअर आणि एक्झाम्पल मध्ये सांगतो. बघा हा ए नावाचा व्यक्ती आहे. ठीक आहे, याला ज्ञान आहे, थोडं बहुत याला वाचता येते, पोलीस भरती करता येते किंवा अदर एक्झाम करता येते. ठीक आहे, याला ज्ञान आहे. अशा प्रकारच्या व्यक्तीला आपण काय म्हणू? तर ज्ञानी. ठीक आहे, ज्ञानपासून काय करू आपण? ज्ञानी अशी त्याला उपाज्ञा देऊ. ठीक आहे, अशा प्रकारचं विशेषण आहे. ठीक आहे, त्याला विशेष माहिती दर्शवतात त्याच्याबद्दल. तर या प्रकारचं ऑप्शन म्हणजे ते ए. प्रश्न, शाळा या शब्दाची विभक्ती ओळखा. ठीक आहे, शाळेत एक लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला लक्षात आलं की शाळा म्हणजे आपल्याला काय म्हणतात? तर ठिकाण. ठीक आहे, ठिकाण म्हणजे प्लेस अशा प्रकारचं विचारलं आहे तर तेव्हा तुमच्या क्षणात लक्षात यायला पाहिजे ते म्हणजे सप्तमी. ठीक आहे, हे काय कुठच्या प्रकारची विभक्ती आहे? ती म्हणजे सप्तमी. फक्त आणि फक्त बघा तुम्हाला ठिकाण दर्शवलं असेल तर ती सप्तमी होणार. ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवा शाळेत तर त्याला शेवटी काय लागलं तर हे देखील नोट डाऊन करा. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी मन पूर्ण करा. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे? मन. आणि मन हे परीक्षेमध्ये 100% येत असते. अति तिथे काय होणार? माती. हे आपण लहानपणापासून ऐकलेलं, म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला नो डाऊट आणि कुठल्याच प्रकारचं सिली मिस्टेक होणार नाही. ठीक आहे, आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचणार आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.